स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय व त्यांच्या निवडणुका कधीपासून व का सुरू झाल्या? देशातील किंवा राज्यातील गाव, तालुका व जिल्हा पातळीवरील लोकांनी स्वतःचा कारभार चालवण्यासाठी स्थापन केलेली लोकशाही संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरुवात ही ब्रिटिश काळापासून झाली. ज्यावेळेस ब्रिटिशांनी भारतावर एकहाती सत्ता मिळवली व भारताचा प्रदेश वाढला, त्यावेळेस ब्रिटिशांच्या हे लक्षात आले की भारताचा कारभार चालवणे हे एकट्या मुंबई किंवा लंडनवरून शक्य नाही. त्यामुळे स्थानिक लोकांना जबाबदाऱ्या देणे हे फार महत्वाचे आहे. त्यानंतर 1882 मध्ये लॉर्ड रिपन यांनी द लोकल सेल्फ गव्हर्नमेंट रिसोल्युशन पास केले व त्यानंतर गाव, तालुका व जिल्हा पातळीवरील लोकांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा मंडळे स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. स्थानिक पातळीवरील रस्ते, शिक्षण, आरोग्य व पाणी पुरवठा यांच्या जबाबदाऱ्या स्थानिक लोकांना देण्यात आल्या व अधिकाऱ्यांना फक्त मार्गदर्शन करण्याचे आदेश होते, नियंत्रण ठेवण्याचे आदेश नव्हते. येथून खरी स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरुवात झाली. लोकशाहीची खरी शिकवण येथूनच सुरू झाली. त्यामुळे लॉर्ड रिपन यांना द फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असे म्हटले जाते. व पुढच्या रील मध्ये आपण बघणार आहोत की भारतात स्वतंत्र झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा घेतल्या गेल्या. पेजला फॉलो करा. धन्यवाद.